सहभागी होण्यासाठी कोल्ह्यांटा उड्या मारणं मी हे माझे व्यक्तिगत विधान नाही आहे. त्याला कोणी इतिहास घडवला असं बोलू नये. इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात. सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. लोक आपल्याविषयी असं का बोलत आहेत. सर आपण राऊत साहेब कल्याण लोक एक फक्त एनसीपीचेच विषय त्यानंतर केडीएचे घेऊया. विद्या प्रतिष्ठानमध्ये गेल्या 2-3 दिवसांच्या बैठका होत्या. शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवारांनाही शरद पवार भेटले. काही बैठकांमध्ये रोहित पवार आहे. एकूण असं ठरतंय की बारामतीमध्ये अजितदादांचं स्मारक बनवायचं आहे या संदर्भात ती चर्चा होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र म्हणजे विशेषतः पक्षाचा अध्यक्ष कोण असणार, पुढचं राष्ट्रवादीचं भवितव्य काय असणार या संदर्भात गांभीर्यानं चर्चा होते. रोहित पवारांनीही काल मत व्यक्त केलेलं आहे की सुनेत्रा पवारांकडेच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र असावी. याबद्दल पवार कुटुंबात कुठेही दुमत नाही. म्हटलं पवार कुटुंबात दुमत नाही हे जर रोहित पवार सांगत असतील तर त्याच्यावरती कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीनं का मत व्यक्त करावं. ही आनंदाची गोष्ट आहे की कुटुंब एक आहे या दुःखद प्रसंगी आणि पुढल्या घडामोडीमध्ये याचं स्वागत केलं पाहिजे की कुटुंब एक आहे. सुनेत्रा पवार आता या राज्याचं नेतृत्व करत आहे. भविष्यात पार्थ पवार नेतृत्व करतील दिल्लीत जाऊन. चांगली गोष्ट आहे. नाही पण राऊत साहेब त्यामध्ये 2 तारीख एप्रिलची 2 तारीख ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण त्या दिवशी शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपते आहे आणि असं म्हटलं जातं आहे की पुन्हा पवारांना जर राज्यसभेवर निवडून जायचं असेल तर जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. भले महाविकास आघाडीकडे आहे पण इंडिव्हिज्युअली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळाचा विचार करता एक लक्षात घ्या. बघा हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल ही महाविकास आघाडीचा घटक आहे अजूनही. बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी आहे. हे होईल ते होईल मग असं होईल. शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे. हे मी स्वतः पवारसाहेबांशी बोललेलो आहे. आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे. पवारसाहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. तो आम्ही त्यांना सांगितलं. मी एकदा उद्धव ठाकरेसुद्धा होते माझ्याबरोबर की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे ते असणं आहे. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत. त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबरीनं. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची. तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला विशेषतः दिल्लीतून तरी तो यशस्वी होणार नाही. 7 की 60 महाराष्ट्रातले नाही असं आहे की संख्याबळ तर घटला एक खासदार निवडून जाईल आमचा. शरद पवार असतील तर तुम्हाला वाटतं की जी शक्यता म्हटली जाते ही निवडणूकच बिनविरोध होईल. कारण जो राजकीय अनुभव आहे हे सरकारने ठरवावं. हे सरकारने ठरवावं ना. पण पवार साहेबांनी संसदेमध्ये असणं गरजेचं आहे. पण तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना विनंती केलेली आहे की राज्यसभेची पुढची टर्म ही त्यांनी असणं गरजेचं. पवार साहेबांची लढण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. बरोबर आहे. पण आम्ही जेव्हा त्यांच्याशी मी बोलतो अनेकदा तेव्हा मी त्यांना सांगतो की तुमच्यासारखा नेता महाराष्ट्रातला खंबीर नेता हा दिल्लीमध्ये असणं हे आमच्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे.
चला. बावनकुळेंनी स्पष्ट केलं की पार्थ पवारांना अध्यक्ष केडीएमसी नंतर नाशिकमध्ये देखील मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि मुंबईमध्ये देखील त्यांचं असं मत आहे की एक स्वीकृत नगरसेवक आम्हाला आम्ही तुम्हाला